नमस्कार यूट्यूब फॅमिली. श्री अक्कलकोट माझं माहेर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एका ताईचा छोटासा पण मनाला स्पर्श करणारा अनुभव सांगणार आहे. स्वामी समर्थांचा. एक ताई आपल्या घरात रोजच्या संसाराच्या टेन्शन आणि संघर्ष आणि आर्थिक संकट आणि मनात सतत भीती घेऊन जगत होती. एका बाजूला मुलांचं भवितव्य, दुसरीकडे घरात सतत भांडणं. तिचं मन अगदी तुटलं होतं. एक दिवस ती ताई रडत बसली होती. तेवढ्या तिच्या शेजारच्या आजींनी तिला सांगितलं की बाई, एकदा अक्कलकोटला जाऊन ये, स्वामी समर्थांचे दर्शन घे, मन हलकं होईल. ती ताई मनातल्या मनात म्हणाली, माझी इतकी परिस्थिती खराब, मी कशी जाऊ? पण काय माहिती, स्वामींचं बोलवणं जेव्हा येतं ना, तेव्हा मार्ग आपोआपच तयार होतो. दुसऱ्या दिवशी तिला अचानक कामावरून एक छोटासा बोनस मिळाला. जशी खर्चासाठी मदत. ती म्हणाली, हे स्वामींचं संकेत आहे. चला. ती अक्कलकोटला गेली. मठात जाऊन स्वामींच्या समाधीपुढे बसली आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले. मनात सगळं दुःख, वेदना ती ओतून सांगत होती. तेवढ्यात एक शांत सुखद वारा तिच्या चेहऱ्यावर आला. जणू स्वामी म्हणत होते, बाई, चिंता करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासाठी. त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात खूप बदल सुरू झाला. घरातील भांडण कमी झाले आणि त्या ताईंना नवी नोकरी मिळाली. आर्थिक ताण हळूहळू कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या ताईच्या मनाला शांती मिळाली. त्या ताई म्हणतात, मी काही विचारलं नाही स्वामींना, पण त्यांनी मला माझं सर्व दिलं. धैर्य दिलं, शांतता आणि जगण्याचं नवं बळ दिलं. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबतच. तोपर्यंत सर्वांनी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.